निवडणुकीतलं रिसॉर्ट राजकारण आता सगळ्यांनी पाहिलेलं आहे। अगदी मुंबई गोव्यापासून ते थेट गुवाहाटीपर्यंत रिसॉर्ट राजकारण झालं। सत्ता आल्या, उलथापालथही झालं, उलथवल्या गेल्या, पण जे राज्याच्या राजकारणासाठी होत होतं ते आता नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही होतंय। एवढी प्रचंड राजकीय ईर्ष्या महाराष्ट्रानं याआधी कदाचितच पाहिली असावी। नगरपालिका निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स, कागलमधील शिवसेना आमदार अज्ञातस्थळी, कोल्हापूरच्या कागलमधील नगरसेवकांना हॉटेलवारीची संधी लाभली आहे। याला कारण ठरलंय ते कागलमधील घडलेल्या राजकीय घडामोडी। कागलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी युती करून अनेकांना धक्का दिला। त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या राजकीय चातुर्याची चर्चा झाली। याच्या दुसऱ्या दिवशी मुश्रीफ यांनी खेळी करत शिवसेनेच्या उमेदवाराला माघार घ्यायला भाग पाडत त्यांच्या सुनेला बिनविरोध निवडून आणलं। तर ही संपूर्ण निवडणूकच बिनविरोध करण्याचा त्यांनी डाव सुरू केला। मुश्रीफ यांनी पत्ते ओपन करायला सुरुवात करताच शिंदेची शिवसेना सावध झाली। त्यांनी आपले सगळे उमेदवार सहलीला पाठवत मुश्रीफ यांचे मनसुबे धुळीला मिळवले। या आघाडीने पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे, उमेदवारी आपली परत घेतलेली आहे। त्याचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी। खरं म्हटलं तर गेले 10 वर्ष एकमेकावर भांडणारे प्रतिस्पर्धी विरोधक अचानक एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांची मनी पॉवर मसल पॉवर लक्षात घेताना खबरदारी म्हणून मी जे उभा केलेले उमेदवार आहेत त्यांना थोडंसं उद्याच्या माघारीपर्यंत बाजूला ठेवले आणि खबरदारी म्हणून जरी घेतली असली तर एक उमेदवार त्या संदर्भात आला नव्हता आणि त्याला आर्थिक आमिष दाखवून त्यांनी बाजूला घेतलेलं आहे। हॉटेल पॉलिटिक्सनं राजकारणातली ईर्ष्या चांगलीच वाढली आहे। मात्र या हॉटेल पॉलिटिक्सवरून आता चांगलीच टीका होऊ लागली आहे। राजकारण हे धण्याधांडग्यांचंच झालेलं आहे। आत्ता जर पाहायला गेलं तर तिथं त्या ठिकाणी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना इतर ठिकाणी सहलीसाठी नेलेला आहे। लाखो रुपयांचा खर्च ह्याच्यावर होतोय। तर आम्ही एक नागरिक म्हणून विचार करतोय की हाच निधी जर त्यांनी विकास कामांसाठी वापरला तर जनतेचं भलं होईल। जोपर्यंत जनता आपलं मत हे दारूवरती, मटणावरती, चिकनवरती, तांबड्या पांढऱ्या रश्श्यावरती विकणार आहे तोपर्यंत हे हॉटेल पॉलिटिक्स सुरूच राहणार आहे। जनतेनं खरं तर या सर्व प्रश्नावरती आंदोलन करायला पाहिजे आणि जनतेनं सांगायला पाहिजे की हे दारू, मटण, चिकन, रस्सा आणि 5 वर्ष बोंबलत बसा हे आता बंद झालं पाहिजे। एकूणच राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनं रंग भरायला सुरुवात झाली आहे। सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळे आतापर्यंत विधानसभा निवडणुकीपुरतं मर्यादित असलेलं हॉटेल पॉलिटिक्सचं लोण गावगाड्याच्या निवडणुकीपर्यंत झिरपल्याचं पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।